ना 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 ना. जय शिवराय मित्रांनो, मी अनिल शेट्टी, अध्यक्ष शोभा संघटना. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे आताच नुकतीच दिवाळी या ठिकाणी गेली आणि दर दिवाळीमध्ये शोभा संघटना आणि शोभा दुर्ग संवर्धन परिवाराच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा ही घेण्यात येत असते आणि या स्पर्धेचा निकाल येत्या 26 तारखेला म्हणजे रविवारी घोषित होणार आहे. परंतु हे घोषित होत असताना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये शोभा संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना खरंच विद्यार्थी मित्रांनी याच्यामध्ये मन झोकून काम या ठिकाणी केलेलं आहे. किल्ले बनवत असताना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा इतिहास हा सर्व बालशिवभक्तांपर्यंत जावा यासाठी शोभा संघटना आणि शोभा दुर्ग संवर्धनचा या ठिकाणी प्रयत्न असतो आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी उपक्रम समिती अध्यक्ष या ठिकाणी ज्ञानेश्वरजी कवडे असतील, त्याचप्रमाणे शिवव्याख्याते ज्ञानेश्वरजी कवात सर असतील, त्याचप्रमाणे उपक्रम समितीचे सदस्य राजू शेठ लंके असतील यांचे खऱ्या अर्थाने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण अतिशय महत्त्वाचं काम आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या शोभा दुर्ग संवर्धन परिवाराचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ लाळगे असतील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी भंडारी साहेब असतील, त्याचप्रमाणे सचिव रायचंदजी गुंड या सर्व यांच्या माध्यमातून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत होती. आणि ही स्पर्धा पार पडत असताना खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचा आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिकदृष्ट्या योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. शिवबाचं होणार. नमस्कार. शोभा दुर्ग संवर्धन परिवार महाराष्ट्र राज्य व शोभा संघटना यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा 2023 चं आयोजन करण्यात आलं होतं आणि या किल्ला बनवा स्पर्धेचं परीक्षण महाराष्ट्रातील थोर चित्रकार आणि प्रसिद्ध फलकलेखनकार प्रल्हाद सोनार सर शिरपूर व मी चतुर्भुज शिंदे शहादा आम्ही दोघांनी केलं. आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना कळावा आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी ह्या उद्देशातून या स्पर्धेचं आयोजन या संघटनेने केलं. खरंच मनाला आनंद वाटला आणि या संघटनेने ही जी काही स्पर्धा राबवली ती फलित झाल्याचं सुद्धा आम्हाला परीक्षण करताना लक्षात आलं. दुर्ग हा आपल्या भारताचा फार अभिमानाचा भाग आहे. वास्तुतंत्राचा एक अविभाज्य असा मोठा भाग आपल्या देशाचा नवे आपल्या या शोभांच्या राज्याचा होता. दुर्ग म्हणजे त्यावेळचं राज्य आणि ते दुर्ग कशा पद्धतीने महान विशालकाय असे दुर्ग, रायगड असेल, राजगड असेल, विशाळगड असेल, प्रतापगड असेल, असे दुर्ग त्यावेळेस त्या कालखंडामध्ये कसे बनवले गेले असतील. एवढ्या मोठ्या दुर्गावरती त्यांनी मेंढातोप सारखी तोप कशी नेली असेल आणि हे तंत्र त्यावेळेचं आपल्याला माहिती नाही. पण तसे किल्ले त्यांचं संवर्धन व्हावं, ते आज ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत त्यांचं महत्व विद्यार्थ्यांना साऱ्या जगाला कळावं या उद्देशातून या संघटनेने किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन केलं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी किल्ले बनवले, त्यांनी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला आणि छान अशा पद्धतीने त्यांनी किल्ले बनवले. त्या किल्ल्यांचं परीक्षण करत असताना आम्हाला फार अवघड गेलं, कारण अनेक लोकांनी रायगड प्रत्येकाच्या दृष्टीतनं मांडला, अनेक लोकांनी प्रतापगड त्यांच्या दृष्टीतनं मांडला, जलदुर्ग असतील, हे जलदुर्ग सुद्धा एकाच जलदुर्ग गुढ जंजिराचा 8 ते 9 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडला. अशा वेळेस त्यांच्यामध्ये जजिंग करणं, त्याच्यामध्ये परीक्षण करणं फार मोठा आमच्यासाठी आव्हान होतं. पण आम्ही सर्व गोष्टींचा विचार करताना एक ठरवलं की पुरातन कालखंडातील ही गोष्ट आहे, आपला ऐतिहासिक कालखंडातील गोष्ट आहे आणि त्यात आधुनिकतेचा वापर, ज्या ज्या तंत्रांचा वापर विद्यार्थ्यांनी केला होता, आम्ही थोडंसं त्यांना बाजूला करत गेलो आणि अशा पद्धतीनं छान असं परीक्षण केलं. विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने जलदुर्गाचा असेल तर जलदुर्गाचा इफेक्ट इतक्या छान पद्धतीने मांडला तर मनाला आनंद वाटत होता. असे आमचे लहान 12-14 वर्षाचे विद्यार्थी छान पद्धतीने संकल्पना, या इतिहासाचा जो मागोवा आहे तो त्यांनी स्पष्टपणे मांडलेला होता, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. त्यातल्या त्यात ईश्वरी जठार या विद्यार्थिनीने छान पद्धतीने सिम्प्लिसिटी, एकदम साधारण पद्धतीने सहजतेने काम करणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने तिने छान काम केलं होतं, तिचंही मनपूर्वक अभिनंदन. पहिले, दुसरे आणि तिसरे आलेले जे विद्यार्थी होते त्यांनी त्यांचा जाणीवेचा छान असा वेध घेतलेला दिसला
आणि त्या पद्धतीने त्यांनी मातीचा हा खेळ फार उत्तमरित्या त्यांनी केलेला दिसला आम्हाला आणि त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की फटाकड्यांच्या कालखंडात सुद्धा वेळेमध्ये सुद्धा आपण अशा छान पद्धतीने काम केलं. या संघटनेने राबवलेल्या स्पर्धेला आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचंही अभिनंदन करतो. ज्यांना मिळाले नाही याचा अर्थ त्यांचं फार काही खराब होतं, चुकीचं होतं असं काही नाही. प्रत्येकाने छान केलं होतं, पण विजेते काही ठराविक असतात म्हणून आपण त्यांच्यातल्या कौशल्यांचा विचार केला. काही ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर केला आम्हाला आढळला, जसं लाइटिंग असेल. त्या कालखंडामध्ये लाइटिंग नव्हती, त्यावेळेस जर तुम्ही त्या ठिकाणी दिवे वापरले असते तर छान वाटलं असतं. असो, आपल्या भविष्याचा जो खरा आरसा म्हणतो तो म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी डोळस व्हावं असा हा छान उद्देश या स्पर्धेतनं आयोजकांचा दिसला. त्याचसोबत आमचे थोर फलकलेखनकार ज्ञानेश्वर कवडे सर यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवबा संघटना व दुर्ग संवर्धन परिवार यांनी जी भव्य स्पर्धा आयोजित केली होती किल्ले बनवा ही विद्यार्थ्यांसाठी, ती खूप सुंदर स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये 6 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि मोठ्या गटामध्ये 27 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विशेष उल्लेख करण्यासाठी आम्ही लहान गटामधला स्वराज लहू इरोळे या विद्यार्थ्याला विशेष प्रावीण्यासह आम्ही बक्षीस जाहीर करीत आहोत. कारण एवढ्या लहान वयामध्ये या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे, पाण्याचे जे इफेक्ट्स आणलेले आहेत ते अतिशय सुंदर इफेक्ट्स आहेत. म्हणजे एक छोटासा मुलगा आणि इथे इतकं सुंदर काम म्हणून आम्ही त्याला विशेष प्रावीण्यासह त्याला आम्ही बक्षीस जाहीर करीत आहोत. मोठ्या गटामध्ये ज्या 27 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांपैकी आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करीत आहोत ईश्वरी राजेंद्र जठार, जिने प्रतापगड तयार केलेला आहे तिला, आणि साई जितेंद्र राऊत ज्यांनी मुरुड जंजिरा किल्ला तयार केला आहे त्यांना. या विद्यार्थ्यांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे. विशेषतः ईश्वरीच्या बाबतीत मी असं म्हणेन की तिने कमी साहित्यामध्ये अतिशय सुंदर इफेक्ट आणण्याचा, अतिशय चांगलं काम करण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये मग तृतीय क्रमांक जातो आहे पन्हाळा तयार करणारा, म्हणजे पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवरायांचं जे प्रयाण झालं त्याचबरोबर पावनखिंडीमधला जो प्रसंग आहे तो संपूर्ण प्रसंग ज्याने साकारलेला आहे तो साई राजू लंके याला तृतीय क्रमांक जातो आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक जातो आहे मुरुड जंजिरा तयार करणारा अभिषेक तानाजी बोराडे, आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकाने ज्याला गौरवण्यात येईल असा तो विद्यार्थी आहे कोंढाणा सिंहगड तयार करणारा साहिल दिलीप लंके. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे तो सर्वांचा सहभाग हा अतिशय अभिनंदनीय आहे. सर्वांचं काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाचं करावं कौतुक तेवढं कमीच आहे. इथं असं म्हणेन, आयोजकांनी जी या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांना जाणून घेण्याची, त्यांनी केलेल्या भव्य कामाची प्रतिकृती तयार करण्याची जी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच अभिनंदन करीन. हा अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी सर्वांनाच यात बक्षीस मिळेल असं नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात ज्यांनी चांगलं काम केलेलं असतं त्यांना गौरवण्यात येतं. याचा अर्थ बाकीच्यांचं काम वाईट होतं असं नाही. त्यांचंही काम खूप सुंदर आहे. प्रत्येकाची मेहनत ही कौतुकास्पद आहे. मी या सर्व सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांचं आणि विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करतो आणि थांबतो. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. जय शिवराय. मी ईश्वरी राजेंद्र जठार इयत्ता 8वी मधून आहे. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की ही प्रतापगडाची प्रतिकृती मी साकारलेली आहे. हा प्रतापगडाचा महादरवाजा आहे जो की रोजच्या उपयोगातील पुठ्ठ्यापासून बनवलेला गेलेला आहे. तर
हे जाते आहे, ज्याचा वापर पूर्वीच्या बायका धान्य दळण्यासाठी करत होते. आणि आपण या ठिकाणी हा बुरुंज बघू शकतो, ज्याच्यावर मावळे ज्या बुरुंजावर उभं राहून मावळे शत्रूंची देखरेख करत होते. तर हे भवानी मातेचे मंदिर आहे, जे मी कागदी पुट्ट्यापासून बनवलेले आहे. तर हा तिहेरी बुरुज आहे आणि ही किल्ल्याची सर्व तटबंदी आपण शेणाचा वापर करून बनवलेली गेलेली आहे, ज्याने निसर्गाला काही हानी होणार नाही. तर इथे तलाव आहे आणि थोडंच पुढे गेल्यावर आपल्याला एक सुंदर अशी बाग दिसते, जिथे शिवाजी महाराजांचा पुतळाही आहे, जो कागदापासून आणि खाली पुट्ट्याचा वापर केला आहे. आपण इथे बघू शकतो की हा स्पंज आहे, जो की आपण रोजच्या जीवनात खरेदी केल्यावर आपल्या खरेदीमध्ये हा येतो. तर आपण या स्पंजला कलर दिला आहे. या प्रकारे बघू शकतो की हिरवा आणि निळा कलर दिल्यावर हे अगदी झाडांसारखे दिसते आणि आपण ओरिजिनल झाडं न वापरता या स्पंजचा उपयोग करून झाडं बनवलेली गेलेली आहे. आपण या बागेतून खाली आल्यावर बघू शकतो की ही तागायती विहीर आहे, जी कित्येक जणांची प्राण वाचवत आहे. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. जय माय भवानी. मावळ आम्ही वादळ आम्ही, अरे मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, अरे भ्या कुणाला धावतो र. फिरत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच, झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. भासार मेल्या मनता गयावी अशी त्याची भासार, मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार.
सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके। निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच। निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके। मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार। तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा। तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा। तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा। हरी नाही धीरच सोडणार, माय भवानी।